त्यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी। नवनीत राणा यांच्या अमरावती लोकसभा उमेदवारीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे। जात प्रमाणपत्राचा मुद्दा निकाली न लागल्याने तुर्तास नवनीत राणा यांना थांबण्याचे आदेश देण्यात आले। साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नो रिस्क धोरण आखलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेचे माजी मंत्री आनंदराव अडसूळ निवडणूक लढवू शकतात। आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते। नवनीत राणा यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याची शक्यता होती। त्या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार होत्या अशी चर्चा सुरू होती। मात्र आता त्यांच्या उमेदवारीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत आहेत। सूरज, संदीप, नक्कीच कुठेतरी नवनीत राणा हे महायुतीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या। तशा चर्चाही रंगल्या होत्या। कुठेतरी नवनीत राणा यांनीच देखील असा एक इशारा दिला होता की मी महायुतीमधून भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहे। मात्र आता ही अशी माहिती समोर येते आहे की भाजपनेच नवनीत राणा यांच्या उमेदवारीला कुठेतरी ब्रेक दिलेला आहे। याचं कारणही तसंच आहे, कारण त्यांचं जात प्रमाणपत्राचा जो मुद्दा आहे तो अद्याप निकाली लागलेला नाही आहे। सुप्रीम कोर्टामध्ये तसा निकाल आहे तो अद्याप अजून आलेला नाही। त्यामुळे कुठेतरी भाजप हे प्रत्येक सावध भूमिका घेत आहे। नो रिस्क धोरण हे भाजपचं आहे। त्यामुळे कुठेतरी आपल्याला फटका बसू शकतो अशी एक कल्पना आहे, असा एक जो विचार आहे तो भाजपच्या मनामध्ये आलेला आहे। आणि त्याचमुळे कुठेतरी आता नवनीत राणा यांच्या उमेदवारीला अमरावतीमधल्या लोकसभेचा एक ब्रेक लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांना थांबा असे आदेश दिलेले आहेत। आणि त्या घडामोडीनंतर आता कुठेतरी आनंदराव अडसूळ हे ऍक्टिव्ह झालेले आहेत। आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। ते आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ते कुठेतरी आनंदराव अडसूळ हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते अमरावतीमधून। आता पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की अमरावतीमधील लोकसभा निवडणूक ही जी होणार आहे त्या तिकडे नेमका उमेदवार कोण असणार आहे, तिकडचा उमेदवार नेमका कुठल्या चिन्हावरती लढेल, आता हे पाहणं संदीप महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी सूरज, या सगळ्यामध्ये जात प्रमाणपत्राचा एक मुद्दा आहेच, मात्र त्यासोबतच अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविषयी भाजपमध्ये नाराजी होती। मित्रपक्ष असलेल्या बच्चू कडूंमध्ये नाराजी होती। अडसूळ यांच्या गटामध्ये सुद्धा नाराजी होती। आणि त्यामुळे ही कारणं सुद्धा यासोबतच असू शकतात का, काय वाटतंय? नक्कीच जर का पाहायला गेलं तर एका ठिकाणी आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यामधला वाद देखील आपल्याला पाहायला मिळाला होता। तसेच बच्चू कडू यांच्यामध्ये देखील वाद पाहायला मिळाला होता। असं म्हणतायत की बच्चू कडू हे महायुतीमध्ये आहेत, तसेच आनंदराव अडसूळ हे देखील महायुतीमध्ये आहेत। ते कुठेतरी नाराज आहेत। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टींना घेऊन नवनीत राणा यांचा जो उमेदवारीला आहे तो ब्रेक लागण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। हे देखील आपण डावलू शकत नाही। तसेच दुसरा एक जात प्रमाणाचा मुद्दा आहे आणि हा नाराजीचा मुद्दा जो आहे, या दोन्ही मुद्द्यांना घेऊन कुठेतरी नवनीत राणा यांच्या उमेदवाराला ब्रेक लागण्याची नक्कीच शक्यता आहे। कारण बच्चू कडू देखील नाराज होते। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि त्यामुळे आता महायुतीचा